म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं असतं की आपण मीटिंगमध्ये असतो, आपले काम चालू असतं आणि आपण त्या मूव्हमेंटमध्ये असतो ना, त्या विचारांच्या त्या धारेच्या मूव्हमेंटमध्ये असतो. सो एका जागी सलग बसून राहण्यामुळे पण आपल्या सर्क्युलेशनवर परिणाम होतो. आपली कॅलरी बर्निंग जी जी प्रोसेस आहे किंवा BMR बेसल मेटाबॉलिक रेट, द रेट ॲट विच बॉडी बर्न्स कॅलरीज, तो स्लो डाऊन होतो. तर थोडीशी ॲक्टिव्हिटी ॲड करायची. सो दर तासाला 100 पावलं चालणं असेल, एखादा ग्लास, म्हणजे मी नेहमी सांगते की टेबलावर तुम्ही बाटली भरून ठेवू नका. तुम्ही रिकामा ग्लास ठेवा, तो भरायला त्या वॉटर स्टेशनपाशी जा, पाणी प्या, परत या, वॉशरूमला जा, परत या. सो यू विल ॲड ॲक्टिव्हिटीज. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा सोशल गॅदरिंगचा विचार करतो, कोणाला तरी भेटायचा विचार करतो, तर आपण काय म्हणतो, चल ना भेटू कॉफीला, चल ना भेटू चहाला, चल ना काहीतरी हे खायला जाऊ. त्याच्याऐवजी चल आपण टेकडीवर जाऊयात, किंवा आपण सायकलिंग करूयात, किंवा आपण एक्सरसाइज करूयात. आपण अशी ॲक्टिव्हिटी एकत्र करावी की ज्याच्यामुळे हॅपी हॉर्मोन्स निर्माण होतील आणि कॅलरी जळतील. मला ह्या 2 टिप्स तरी नक्कीच द्यायला आवडतील.